अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या 3 बांगलादेशी परदेशी नागरिकांसह एका स्थानिक इसमावर कारवाई. दिनांक 8 जून 2025 रोजी संदीप कर्णिक सो पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना नाशिक शहरात बांगलादेशी महिला एका पुरुषासोबत राहत असल्याची खात्रीशीर व गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यावरून त्यांनी श्री प्रशांत बच्छा पोलीस उपायुक्त गुन्हे व श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक शहर यांना कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन व आदेशित केलं होतं. करिता श्री हेमंत तोडकर प्रभारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी, मध्यवर्ती गुन्हे शाखा व पथक यांनी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती काढत बांगलादेशी महिलेसोबत वास्तव्यास असणाऱ्या इसमास ताब्यात घेतले असता त्याने सदर महिला त्याची पत्नी असल्याचे सांगत ती बांगलादेशी असल्याचे कळविले. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक. काल रोजी नाशिक आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या पथकांनी अतिशय मेहनत करून 3 बांगलादेशी नागरिक व एक स्थानिक नागरिक यांना ताब्यात घेतलेला आहे. संबंधित गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे हे 3ही नागरिक विना परवाना भारतामध्ये वास्तव्यास होते. गुन्हे शाखेच्या पथकांनी माहिती काढून अतिशय मेहनत करून कोऑर्डिनेशन करून ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमुळे अशा प्रकारे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना नक्कीच आळा बसणार आहे. पुढील माहिती एसीपी श्री मिटके गुन्हे शाखा देत आहेत. तर गुन्ह्यामध्ये काही बांगलादेश कनेक्शन समोर येते, काही सोशल मीडियाचा वापर करून ओळखी तयार करणं असं काही प्रकरण आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि अशा पोलिसांनी केली? माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की नाशिक शहरामध्ये अवैधरित्या विवाह करून बांगलादेशी महिला वास्तव्यास आहे. त्या अनुषंगाने त्यांनी तांत्रिक विश्लेषण करून या माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिलेले होते. त्यामध्ये माहिती मिळाल्यानंतर यामध्ये कारवाई करण्यात आली. त्यामध्ये 3 बांगलादेशी नागरिक आणि 1 भारतीय नागरिक असे 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं असून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला. या घटनेतील जी महिला आरोपी आहे ती 2017 मध्ये बांगलादेशमधनं अवैधरित्या घुसखोरी करून भारतात मुंबई येथे आलेली होती. ती तिचे मामा आणि मामी यांच्यासोबत त्यावेळेला अवैधरित्या आलेली होती. त्यानंतर 2018 मध्ये नाशिकच्या एका व्यक्तीशी तिचे फेसबुकद्वारे ओळख झाली. त्या ओळखीनंतर त्यांचे दोघांचे प्रेम संबंध निर्माण झाले आणि त्यानंतर थोड्याच कालावधीनंतर ती पुन्हा बांगलादेशला अवैधरित्या निघून गेली. बांगलादेशला निघून गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ती 3 महिन्याची प्रेग्नंट आहे. तिने बांगलादेशवरनं संबंधित भारतीय नागरिकाला कळवलं की ती प्रेग्नेंट आहे. त्यावेळेला तो वैधरित्या त्याचा पासपोर्ट आणि विजा काढून बांगलादेशला तिला भेटायला गेला. तिथं तो भेटून आला. त्यानंतर 2019 मध्ये त्या महिलेने पासपोर्ट काढला आणि 3 महिन्याच्या विजावरती भारतात आली. भारतात आल्यानंतर तिचा विजाचा कालावधी संपल्यानंतर सदरचा पासपोर्ट आणि विजा हे फाडून टाकला आणि तेव्हापासून अवैधरित्या भारतात राहू लागली. त्यामध्ये दोघ जण हे लिव्ह इन मध्ये मुंबईत राहत होते. त्यानंतर पुन्हा ती महिला बांगलादेशला अवैधरित्या पासपोर्ट नसल्यामुळं विजा नसल्यामुळे ती अवैधरित्या बांगलादेशला निघून गेली. दरम्यानच्या काळामध्ये भारतीय नागरिक हा 10 वेळा पासपोर्ट आणि विजावरती बांगलादेशला तिला भेटायला गेल्याचे निष्पन्न झालेलं आहे. 2022 मध्ये संबंधित भारतीय नागरिक जो आहे तो लिगली पासपोर्ट विजावरती बांगलादेशला गेला. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे आपल्याला पुरावे मिळालेले आहेत आणि त्यांचा 2022 मध्ये निकाहनामा याचे पुरावे देखील बांगलादेशला केल्याचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर 2022 मध्ये ते पुन्हा दोघ जण इल्लिगली भारतात आले आणि तेव्हापासून ते भारतातच इल्लिगली वास्तव्यास होते. दरम्यानच्या काळामध्ये ते मुंबई, गोवा, शिमला, कुलू मनाली अशा ठिकाणी देखील त्यांनी भेटी दिल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे. 2017चं त्यांचं जे फेसबुक अकाउंट होतं ते अकाउंट त्यांनी त्यानंतर बदललेलं आहे. त्यामुळे त्याचं युजर आयडी आणि पासवर्ड आणखी आपल्याला मिळालेलं नाही.
त्या अनुषंगाने पोलीस सखोल तपास करीत आहेत. त्या अँगलने त्यासोबतच महाराष्ट्र ATS ला देखील आपण इन्फॉर्म केलेलं आहे. त्यांची देखील ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे. आतापर्यंत आपल्याला 3 बांगलादेशी, ती आणि तिचे मामा आणि मामी असे निष्पन्न झालेले आहे. यातील महिलेला आपण नाशिक येथून ताब्यात घेतलं, तर तिचे मामा आणि मामी हे 2 जे आरोपी आहेत, बांगलादेशी आहेत ते दोन्ही, यांना आपण पुणे ग्रामीणच्या हद्दीतनं शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं ताब्यात घेतलेलं आहे. नाही, त्यांना आजच आता ताब्यात घेतलेलं आहे. त्याबाबत आपण सखोल तपास करत आहोत, कारण ते पण मागील किमान 8 ते 10 वर्षापासून भारतात वास्तव्यात आहेत. सदर जी महिला आहे बांगलादेशी, तिच्याकडे काही आपल्या देश सापडलेले आहे, ते ओळखपत्र बनावट असल्याचं समोर आलेलं आहे. तर त्याचं काय कनेक्शन आहे, तिने मतदान केल्याचं देखील कळत आहे. त्यामध्ये तिच्याकडे आता भारतीय नागरिक बनावट बनवलेले तिने आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इलेक्शन कार्ड हे मिळालेलं आहे. इलेक्शन कार्डची नोंदणी नाशिकमध्येच तिने केलेली असून तिने नाशिकमध्ये मतदान केल्याची कबुली दिलेली आहे. त्या अनुषंगाने देखील पोलीस तपास करीत आहेत. आता ते लग्नाच्या वेळेस इस्लाम धर्म स्वीकारलं तुम्ही आता बोललात, तेव्हा फोर्स करण्यात आलं लग्नासाठी किंवा तो होऊन स्वीकारले, त्या संदर्भात काही माहिती त्यांनी दिली आहे? नाही, आणखी तर खूप प्रायमरी स्टेजला तपास चालू आहे. त्या अनुषंगाने तपास सखोल करण्यात येईल. लग्नासाठी अट घातली होती का ती असं काही? नाही, लग्न तर त्यांचं अपत्य झाल्यानंतर साधारणतः 4 ते 5 वर्षांनी त्यांनी लग्न केलेलं आहे. त्या अगोदरच त्यांना लिव्ह इन मध्ये राहत असताना अपत्य झालेले आहे. एक मुलगी झालेली आहे त्यांना. मग ते इस्लाम धर्म स्वीकारायला त्यांनी सांगितला, त्यामुळे त्यांनी स्वीकारला आणि त्या पद्धतीने त्यांनी इस्लामच्या पद्धतीने निकाहनामा आपल्याला त्याचे कागदोपत्री पुरावे देखील मिळालेले आहेत.